नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही पॅन कार्डवरील तुमचा मोबाईल नंबर, पत्ता, त्याच पद्धतीने तुमचा ईमेल आयडी अगदी मोफतमध्ये मोबाईलच्या सहाय्याने अपडेट करू शकतात. पॅन कार्ड 2.0 पोर्टलच्या सहाय्याने या संपूर्ण गोष्टी तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात. जर का समजा तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा पत्ता जर अपडेट असेल पॅन कार्डला, तर तुम्ही कधीही तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुमचं पॅन कार्ड हे डाउनलोड करू शकतात. ज्यावेळेस आपल्याला पॅन कार्ड आपलं हरवतं किंवा आपलं पॅन कार्ड खराब झालेलं असतं, अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपण पॅन कार्ड डाउनलोड करतो, त्यावेळेस आपला पॅन कार्डशी आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आपला अपडेट असणं गरजेचं आहे. जर आपला ईमेल आयडी अपडेट नसेल, तर आपलं जे काही ई पॅन असतं ते आपण डाउनलोड करू शकत नाही. त्यामुळे पॅन कार्डच्या डाटाबेसला आपला मोबाईल नंबर व आपला ईमेल आयडी आपला अपडेट असणं गरजेचं असणार आहे. आता ते कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा. तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येतात. आता या पेजवरती आल्यानंतर अगदी बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ऍड करायच्या आहेत. असा पॉपअप मेसेज येतो, तो ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर तुम्ही पॅन कार्डशी रिलेटेड संपूर्ण कामं एकाच पोर्टलने करू शकतात. जसं की तुमचं ई पॅन डाउनलोड करू शकतात. त्याच पद्धतीने पॅन कार्डमध्ये करेक्शन असेल तर करेक्शन करू शकतात. पॅन कार्डची रिप्रिंट मागू शकतात. आणि जर समजा तुम्हाला आता तुमचा पत्ता बदलायचा आहे, मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, त्याच पद्धतीने ईमेल अपडेट, आयडी अपडेट करायचा आहे, तर तुम्ही जे काही फॅसिलिटी ॲड्रेस अपडेट इन पॅन डाटाबेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, त्याच पद्धतीने तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी ह्या गोष्टी इथं टाकायच्या आहेत. तसेच तुमचा ॲड्रेस अपडेटचं जे काही ऑप्शन आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन देण्यात येतात. एक आधार बेस, त्याच पद्धतीने तुम्ही डिजी लॉकर. जर समजा तुमचं आधार कार्ड हे डिजी लॉकरमध्ये सेव्ह असेल, तर तुम्ही डिजी लॉकरच्या सहाय्याने देखील तुमचा जो काही पॅन कार्डचा डाटा आहे त्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस असेल तर तो चेंज करू शकतात, अपडेट करू शकतात. आता जर समजा तुमचा पॅन कार्डला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी तसेच तुमचा पत्ता अपडेट असेल, तर तुम्हाला हवे त्यावेळेस तुम्ही तुमचं ई पॅन जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात. अतिशय महत्त्वाची ही फॅसिलिटी देण्यात आलेली आहे आणि ती देखील अगदी मोफतपणे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने देखील घरी बसून अगदी 2 मिनिटात तुमचं जे काही पॅन कार्ड आहे तर त्या पॅन कार्डला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी त्याच पद्धतीने तुमचा पत्ता अपडेट करू शकतात. आपण या ठिकाणी आधार बेस अपडेट करू. नंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक मेसेज येतो, तो ओके करायचा आहे. नंतर जो काही कॅप्चा कोड दिसतोय तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी जो काही कॅप्चा कोड दिसतोय आपल्याला, तर तो कॅप्चा कोड टाकून घेऊ. जर समजा कॅप्चा कोड तुम्हाला समजत नसेल तर तो रिफ्रेश करायचा, नवीन कॅप्चा कोड टाकायचा आहे. जो काही नवीन कॅप्चा कोड येतो तो टाकून या ठिकाणी चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचे. ज्यावेळेस आपण सबमिट बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती येतो. नंतर जो काही मेसेज येतो तो ओके करायचा आहे. नंतर तुमची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसतील तुम्हाला, ते बघून घ्यायचे आहेत. परत कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल, त्याच पद्धतीने तुमचा जीमेल आयडी दाखवण्यात येईल. जो काही जर समजा ते योग्य असेल तर तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो काही आधारशी लिंक मोबाईल नंबर असेल तर त्याच्यावरती एक OTP आलेला असेल, तर तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. परत कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक करून परत सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. कॅप्चा कोड व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. जर समजा तुम्हाला समजत नसेल तर रिफ्रेश करून नंतर टाकायचं आहे. कारण जर समजा इथून कॅप्चा कोड चुकला तर परत आपण पहिल्या पेजवरती रिडायरेक्ट होतो. परत आपल्याला संपूर्ण प्रोसेस ही नवीन करावी लागत असते. त्याच्यामुळे कॅप्चा कोड टाकताना व्यवस्थित टाका. नंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता मी हे लॅपटॉपवरती करत असल्या कारणाने तुम्हाला मोठी स्क्रीन दिसेल. तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने देखील ही संपूर्ण प्रोसेस करू शकतात. नंतर तुम्हाला संपूर्ण तुमच्या डिटेल्स या ठिकाणी शो होतील. तुमच्या आधारवरची जो ॲड्रेस देण्यात आलेला असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर परत जो काही कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक रिसिप्ट जनरेट होत असते. संपूर्ण माहिती बघून घ्या व्यवस्थित, अगदी काळजीपूर्वक संपूर्ण माहिती बघायची. जर समजा तुम्ही ईमेल आयडी व्यवस्थित जर टाकलेला नसेल आणि या ठिकाणी तुम्हाला करेक्शनची गरज वाटत असेल तर तुम्ही करेक्शन करून घ्यायचे. आता सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज येतो, तो ओके करायचा आहे. नंतर
तुम्ही इथून डाउनलोड रिसिप्ट पण काढू शकतात, ज्या ठिकाणी तुमचा जो काही ॲड्रेस अपडेटसाठी तुम्ही रिक्वेस्ट टाकली त्याचा नंबर ॲक्नॉलेजमेंट नंबर आलेला असेल, तुम्ही त्याच्या द्वारे तुम्ही तुमचं जे काही पॅन कार्डचं स्टेटस आहे तर ते चेक करू शकतात. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीची एक रिसिप्ट जनरेट होत असते. मित्रांनो, अतिशय सोपी प्रोसेस आहे. तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने संपूर्ण प्रोसेस करू शकतात. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.